नमस्कार. साथी न्यूज एम एच 11 यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण काळूबाई नगर फलटण या ठिकाणी आहोत आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी संदीप कुमार जाधव हे आहेत आणि यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या मेहुण्यांनी त्यांच्यावरती बंदूक रोखण्याचा रिव्हॉल्वर रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या जीवितास धोका झाल्याची घटना त्यांनी सांगितलं. संदीप साहेब, नक्की काय प्रकार घडला, काय सांगताल? माझे बेहुणे नाही आहेत, ते माझ्या बहिणीचा नवरा आहे. तो एक आहे की आमचे काही आर्थिक व्यवहार होते, माझ्या आईने त्यांच्याकडनं काही पैसे घेतलेले होते आणि ते परत मागं देण्याचे हे नाही. बरेच वेळा असं झालं की पैसे जे त्यांनी दिलेले आहेत ते पैसे त्यांना माघारी द्यायचा विषय होता. तर ते काल येऊन तगाता लावत बसले की नाही, आपण आज शब्द दिला तर आजच पैसे द्या. तर मी त्यांना असं सांगितलं की पालखी आणि काही बाकीच्या गोष्टींमुळे पैशाची जुळवजुळव काही झालेली नाही आहे. आपण एक 5 ते 6 तारखेपर्यंत मी पैशाची प्रोव्हिजन करतो, हा शब्द मी वापरला आहे. आणि हे व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. माझ्या सगळ्या घराला CCTV कॅमेरे आहेत, तर ह्याच्यामध्ये त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग झालेलं ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्हीचा लक्षात घ्या. तर काय झालं की तो व्यवहार होता, बहिणीने सततून तगादा लावायला सुरू केला. मग मी तिला म्हणलं की आत्ताच पालखी गेली आहे, तुम्ही थोडं थांबा. आणि काल ज्यावेळी संध्याकाळी तिचा मला फोन आला की मी घरी आलेली आहे, तू लगेच घरी आहे. मी तिला म्हणलं मी बाहेर आहे, पण मी ठीक आहे, चला मी येतो घरी. परत तिचा फोन आला की तू कुठे लगेच ये. त्यावेळी तिचा नवरा जोराजोरात शिव्यागाळी करताना मला दिसत होता, आरडाओरडा करत. मी म्हटलं काय चाललं आहे पहा, माझी आई जी आहे तिला हिची भीती आहे, म्हणजे तिला BPचा त्रास आहे आणि तो डिटेक्ट झालेला आहे. त्यामुळं बाबा सदर त्रासामध्ये आपण तिथं काही वाद घालू नका, आपण दुसऱ्या दिवशी पाहू. त्यांनी ऐकलं नाही. मी घरी आलो. घरी आल्यानंतर माझ्यासमोर विषय झाला. मी आईला म्हणलं, आई तुला मी सांगितलं होतं ह्यासाठी आपल्याला पैसे घ्यायचे नव्हते, काय गरज होती. तर हा विषय क्लिअर झाल्यानंतर त्यांनी बहिणीला सांगितलं की पैसे घेतल्याशिवाय घरी येऊ नको. हा मुद्दा आहे की आज माझी बहीण कमवती आहे, तिला माझ्या आईवडिलांनी वाढवलेलं आहे. तिने जर माझ्या आईला पैसे दिले असतील तर ते पैसे माघारी घे आणि ते पैसे मिळत नाही तोपर्यंत माघारी येऊ नको, अशा पद्धतीचा दबाव तिच्यावर आला. तिला माझ्याच घरात माझ्या आईसमोर अश्लील भाषेत शिव्यागाळी करून, म्हणजे अश्लील म्हणतोय मी, ज्या पद्धतीने पुरुष लोक शिव्या देतात अशी अश्लील भाषेत शिव्यागाळी करून माझ्या बहिणीला मारहाण झालेली आहे. तिला ढकलून आईच्या अंगावर दिलेलं आहे, आईलाही लागलेलं आहे. आणि तत्पूर्वी एक तुम्ही समजून घ्या की ह्याच्यामध्ये मी ज्यावेळी इथं आलो तर मी विचारलं का बाबा काय अरे रावी काय चालली होती, काय चालले अय म्हणले. मी म्हणलं अय म्हणजे काय अय, मग अय करत तो झाला. आमची धक्काबुक्की झाली, त्यांनी मला मारहाण केली, माझ्याकडनं हात चालला, मी हाताने मारहाण केली, लक्षात घ्या. आणि मी स्वतःचा डिफेन्स केलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या घरामध्ये मला मारहाण झाली, अतिशय जोरात त्यांनी मला मारलं आणि मशीनवर ढकलून दिला. ते व्हिडिओ तुम्हाला दिसेल. त्यानंतर सदर व्यक्ती घरातनं बाहेर जाऊन गाडीतनं दार उघडून रिव्हॉल्वर काढून रिव्हॉल्वरचं कवर काढून इथं येते आणि तू बाहेर ये, भिन्नत गोळ्या घालतो, ही भाषा वापरतात. हे भेंचोत कुठे, ह्याला गोळ्या घालतो, ही भाषा चाललेली आहे. ते सगळं CCTV फुटेजमध्ये आहे. आपल्याला ऑडिओ व्हिडिओ दोन्ही पाहायला मिळेल. माझ्या बहिणीने त्यांना रोखलं आणि आत्ताच मला कळालं की त्यांचा आरोप असा झाला. आता मी का सांगतो तुम्ही समजून घ्या. मी पोलीस स्टेशनला गेलो साहेब, ही पोलीस स्टेशनचा तक्रारी अर्ज आहे. पोलीस स्टेशनने माझी केस घेतली नाही. मला म्हणले तुम्ही अगोदर अर्ज लिहा, त्यावर आपण FIR करू. तो अर्ज रात्री 2:30पर्यंत गेला. मग मी अर्जाला पोच द्या म्हणलं, ते पोलिसांनी मला पोच द्यायला नकार केला. जेव्हा मी तिथं व्हिडिओ बनवला की बाबा चला आम्हाला पोच का देत नाही, तेव्हा पोलिसांनी नाईलाजाने पोच दिली. आणि आज सकाळी मला म्हणताय तर तुमची बहीण, त्यांचे मिस्टर, त्यांना बोलवून आपण चर्चा करू आणि मग बघू. आर्म ॲक्ट आहे, वेपन आहे, वेपन अजून रिकवर नाही आहे, पंचनामा झालेले नाही आहेत. आम्ही ती गाडी त्यांची ते सरास गाडी घेऊन रात्रभर फिरत होते, ते गाडीची जडती झालेली नाही, त्यांना आमच्यासमोर अटक झाली असं काही दिसलेलं नाही आहे. आणि कुठंतरी आम्ही गुन्हा दाखल करतो तो करून घेतला नाही. सकाळी म्हणतात चर्चा करू आणि काल रात्री 2:30 वाजता तिथले ठाणे अंमलदार म्हणतात हेच वेपन होतं का, एक खेळण्यातलं रिव्हॉल्वर आणून तुम्ही दाखवता. आणि जे रिव्हॉल्वर आहे मी पाहिलेलं आहे ते ओरिजिनल रिव्हॉल्वर होतं आणि ह्याची मला कल्पना आहे की त्यांच्याकडे एक रिव्हॉल्वर असतं नेहमी. पुढची भूमिका काय तुमची आता? मी SP साहेबांकडे जाणार आहे. सदर प्रकरणामध्ये आपण गुन्हे दाखल करावेत. ह्यामध्ये अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की करणे, जीवे मारायचा प्रयत्न करणे, घरात घुसणे, धमकवणे, अशा अंतर्गत कलमांतर्गत आपण कारवाई करा. आणि ह्याचा तपास सक्षम अधिकारी, सातारा जिल्ह्याचे सक्षम अधिकाऱ्यांकडून करण्यात यावा. कारण फलटणमध्ये ज्या पद्धतीने नितीन शिंदे तपास करतात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये मला दबाव आणला की तुम्ही तुमच्या केसमध्ये रिव्हॉल्वर चा उल्लेख करू नका, कारण तो खरा आहे का खोटा हे माहीत नाही. तपासाच्या अगोदर न्यायाधीशाची भूमिका करतात, तर नितीन शिंदेंनी आपलं काम करावं आणि ह्याच पद्धतीने ते काम करत आहेत. तर कुठंतरी एक पोलीस दुसऱ्या पोलिसाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि मी एक नागरिक, पोलीस प्रशासन माझ्या विरोधात काम करते काय अशी परिस्थिती आहे. ह्याची मी दाद SP साहेबांकडे मागणार आहे आणि साहेबांना विनंती करणार आहे की साहेब याच्यावर आपण कडक कारवाई करावी.
तर धन्यवाद. हे होते संदीप कुमार जाधव. यांच्यावरती रिव्हॉल्वर रोखण्याचा प्रयत्न झाला असं त्यांनी सांगितलं. साथी न्यूज चॅनलचा आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.